जे शाळेमध्ये होर्डिंग लावलेले आहे ते प्रशासनाने शाळेमध्ये होर्डिंग लावणे असं त्यांनी सांगितलं होतं. मला वाटतं गेले 1 वर्ष या होर्डिंगच्या बाबतीत मी आंदोलन करतो आहे. काही त्यांची मुदत असल्याकारणानं मी 6-8 महिने थांबलो होतो, पण आता मुदत संपूनसुद्धा 7 महिने झाले, तरीसुद्धा या नगरपालिका प्रशासनानं याच्यावरती कोणत्याही प्रकारचं काढण्याचं धाडस दाखवलं नव्हतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जे अजून एक काही ठेकेदार जे असतील त्यांच्या वतीनं आपण 4 होल्डिंग काढले, पण गेले 3 महिने झाले हे होल्डिंग, हे जे 2 होल्डिंग आहेत जिथं मुलं खेळतात त्या ठिकाणी, तर प्रशासनाला वारंवार सांगूनसुद्धा त्यांनी आज काढतो उद्या काढायला सांगितलं आहे. 8 दिवसाची त्यांनी आम्हाला नोटीस दिली. एक प्रशासनाची एक विनंती म्हणून आम्ही त्यावेळेला थांबलो. त्यानंतर त्यांनी होल्डिंग काढतो असं सांगून त्यांनी झाडं तोडली. ही झाडाची कत्तलसुद्धा त्यांनी केली, पण हे कत्तल होऊनसुद्धा त्यांनी अजूनपर्यंत 1 महिना झालं ते होल्डिंग काढलेलं नाही. शेवटी त्या झाडाला आता पालवी फुटायची वेळ आली, पण ह्यांच्याकडं त्या प्रशासनाचं दुर्लक्ष होतं आहे. म्हणून परवा दिवशी शनिवारी मी पत्र दिलं की सोमवारी मी कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करतो आहे. जर शनिवारी आणि रविवारी काढून नाही घेतलं तर. आज ह्यासुद्धा शनिवारी आणि रविवारी त्यांनी काढून घेतलेलं नाही, म्हणून आज नाईलाज असतं आज मला त्या होल्डिंगवरती चढून बसावं लागलं. त्यांनी आता मला पत्र दिलेलं आहे. 27 तारखेला जर पत्र त्या ठेकेदारानं काढून घेतलं नाही, 28 तारखेला जर नगरपालिकेनं काढून घेतलं नाही, तर 29 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संबंधित अधिकाऱ्यांनी सेवांना आम्ही खुर्चीत बसू देणार नाही. काय व्हायचे ती केस होऊ देत, एकदा काय होते ते होऊन जाऊ दे. त्यामुळं हे जोपर्यंत हे बोर्ड उतरणार नाही तोपर्यंत मनसे शांत बसणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.